कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये त्यांची सभा आहे आणि त्याकरता ते रवाना झाले होते साधारण अर्ध्या पाऊण तासापूर्वी आणि आता ते बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे या सभेकरता बोरिवलीच्या देवीपाडा इकडे दाखल झाले। तिकडे मेट्रो स्टेशनवर त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमधल्या एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती। त्यानंतर मनसेने 8 जुलैला मराठी अस्मितेसाठी मोर्चाही काढलेला आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज हा मीरा रोड दौरा नियोजित केला आणि त्याकरता आता ते रवाना झाले होते काही वेळापूर्वी आणि आता ते सध्या बोरिवलीमध्ये त्यांचा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे। आणि आता राज ठाकरे इकडे मीरा रोडमध्ये जाऊन नेमकं काय बोलतात, या सभेला संबोधित करताना कोणते मुद्दे मांडतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। सध्या संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे वाहतूक कोंडी देखील आपल्याला बघायला मिळते, प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक देखील आहे। मात्र त्याचवेळी राज ठाकरेंचा ताफाही तिकडे पोहोचतोय आणि बोरिवलीच्या देवीपाडा भागात आता सध्या ताफा पोहोचल्याची माहिती समजते। साधारण संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे ते रवाना झालेले होते आणि आता ते बोरिवलीमध्ये दाखल झाले आहेत। साधारण 5:45-6च्या सुमारास त्यांचा ताफा जो आहे तो रवाना झालेला होता निवासस्थानावरून। 1-1.5 तास होऊन गेल्या जवळपास आणि आता त्यांचा ताफा पोहोचलाय बोरिवलीमध्ये। इथून पुढे ते मीरा रोडमध्ये पोहोचणार आहेत। तिकडे ते पक्ष कार्यालयाचं एका उद्घाटन देखील करणार आहेत, आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं, आणि त्याचवेळी तिकडे ते नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तर राज ठाकरे काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र थोड्याच वेळात मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडेल आणि त्याकरता ते रवाना झालेत। बोरिवलीतल्या देवीपाडा मेट्रो स्टेशनवर राज ठाकरेंचं स्वागत जे आहे ते करण्यात आलं आणि मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरनं मीरा रोडमधल्या एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती। त्यानंतर मनसेनेही 8 जुलैला मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढलेला आहे। मराठी मोर्चाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये सभा होती आणि या सभेमध्ये आता राज ठाकरे काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे हे तिकडे पोहोचतील। दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे, त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। तर तिकडे या मार्गावर देखील ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे, मोठे होर्डिंग्स लागलेले आहेत, मनसेचे झेंडे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत आणि राज ठाकरे यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आणि यावेळी राज ठाकरे सभेला संबोधित करताना नेमके कोणते मुद्दे आता मांडतायत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। सध्या बोरिवलीपर्यंत पोहोचलेला आहे राज ठाकरे यांचा ताफा आणि आता मीरा रोड मध्ये ते नेमके किती वाजता पोहोचतायत तिकडे उद्घाटन देखील आहे पक्ष कार्यालयाचं आणि त्याच्यानंतर ते सभेला संबोधित करतील। मीरा रोड मधली जी घटना समोर आली होती त्यानंतर मनसेने मोर्चा देखील काढला होता आणि या पार्श्वभूमीवर आता आज राज ठाकरेंचा होणारा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तिकडे नेमके राज ठाकरे कोणते मुद्दे मांडतात याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगाने सभेच्या अनुषंगाने संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। सध्या मीरा भाईंदरमध्ये आहोत, ज्या मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे आज येणार आहेत आणि आज मीरा भाईंदरमध्ये अनेक मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे जमलेले आहेत राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी। यामध्ये सर्व ते कार्यकर्ते जे 8 जुलैला त्या मोर्चात त्या आंदोलनात सहभागी झालेले होते, आता त्यांना काय वाटतंय, मुख्यतः या महिला आहेत ज्या अतिशय नटून थटून आलेल्या आहेत राज ठाकरेंचं भाषण ऐकायला, त्यांना काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत। मॅडम, त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये तुम्ही होतात, आज राज ठाकरे येतात, कसं वाटतंय? एक आंदोलन यशस्वी झालेलं आहे। हो, त्याची म्हणजे आमचा मोर्चा यशस्वी झाल्यामुळे आम्हाला शाबासकीची थाप द्यायला साहेब येतात, तर त्यांचा खूप खूप आभार आहे आमच्यातर्फे आणि त्यांचं स्वागतही आम्ही खूप मनापासून करतोय। थाप नाही, त्यांचं मार्गदर्शन, ते काहीतरी सजेशन देतील की यापुढे तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे। जिथे चूक आहे ती समजते की तिथे तुम्ही माफी मागू शकता, कारण मराठी हा ना हट्टच आहे की शिका, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न तरी करा। ह्यासाठीच आहे की त्यांचे आता जे ते भाषण देतील, ते जे पण शब्द, ते एक मार्गदर्शन आहे आमच्यासाठी आणि शाबासकीचे कौतुकाची थाप आहेच आमच्यासाठी। खूप आनंद होतोय। त्या दिवशी तुम्ही बघितलं आम्हाला पोलिसांनी खूप प्रेशर केलं, पण ते म्हणतात ना स्प्रिंगला जेवढं तुम्ही दाबाल तेवढे स्पीडने ती उडते, आम्ही तेवढे स्पीडने उडालो आणि त्याचा रिझल्ट आज दिलाय आणि साहेबांनी त्याचं कौतुक करण्यासाठी आम्हाला भेटायला येतात। आणि असे अनेक कार्यकर्ते, अनेक मराठीसाठी इथले स्थानिक लोक देखील 8 जुलैला रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन यशस्वी केलेलं होतं आणि त्याचमुळे आज राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये येतात। आता राज ठाकरे या सगळ्या मनसैनिकांवर, मराठी माणसांवर कौतुकाची थाप कशी मारतात हे बघणं देखील ते महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर।
दरम्यान मीरा रोडमध्ये आज राज ठाकरे